चला महत्त्वाच्या बातमीने सुरुवात करूयात। मराठवाड्यात आज राजकीय धुमशान पाहायला मिळणार आहे। बीड, हिंगोली आणि परभणी या तीन ठिकाणी सत्ताधारी आणि विरोधी पक्षातल्या दिग्गज नेत्यांच्या सभा पार पडत आहेत। बीडमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कृषी मंत्री धनंजय मुंडेंची सभा होणार आहे, तर हिंगोली शहरातील रामलीला मैदानावर उद्धव ठाकरे यांची सभा पार पडते। याशिवाय परभणीमध्ये शासन आपल्या दारी या उपक्रमाअंतर्गत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा होणार आहे। आज राष्ट्रवादीत दोन गट झाल्यानंतर आता एकमेकांना सभेतून उत्तर दिलं जातंय। गेल्या आठवड्यात शरद पवारांनी अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडेंच्या बीड जिल्ह्यात सभा घेतली होती आणि त्यांच्या याच सभेला उत्तर देण्यासाठी आज उपमुख्यमंत्री अजित पवारांची सभा पार पडते। शरद पवारांच्या सभेला उत्तर देणारी ही सभा असणार असल्याचं बोललं जातं आणि त्यामुळे या सभेत अजित पवार नेमकं काय बोलणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। राज्यात नव्या राजकीय समीकरणानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची होणारी राज्यातली राष्ट्रवादीची पहिलीच सार्वजनिक सभा आहे। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने कंबर कसली आहे। उद्धव ठाकरे मातोश्रीवर राज्याच्या विविध भागातील पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेत आहेत आणि यातच उद्धव ठाकरे हिंगोली दौऱ्यावरती असून इथल्या रामलीला मैदानावर निर्धार सभेला ते संबोधित करतील। हिंगोलीत आज उद्धव ठाकरे यांची निर्धार सभा पार पडते। पक्षफुटीनंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच हिंगोलीत येतात आणि या सभेसाठी उद्धव ठाकरे गटाच्या वतीने मोठी तयारी करण्यात आली असून सभेसाठी भव्य मंडप उभारण्याचं काम सुरू आहे। शरद पवार जे बोलतात त्याचा नेहमी उलटा अर्थ घ्यायचा असतो। अजित पवारांसंदर्भात केलेल्या वक्तव्यावरून देखील त्यांनी यू-टर्न घेतल्याचं शिंदेंनी म्हटलंय। दरम्यान यावेळी मुख्यमंत्री शिंदेंनी महाविकास आघाडीवर देखील टीकास्त्र सोडलं। महाविकास आघाडी सरकारच्या काळात खोट्या केसेस दाखल केल्या जात होत्या, ही वस्तुस्थिती आहे असा गौप्यस्फोट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केला। सत्तेचा दुरुपयोग महाविकास आघाडीकडून केला जात होता असा टोलाही त्यांनी लगावला। तसंच इंडिया आघाडीच्या किती बैठका झाल्या तरी 2024 मध्ये मोदीच पंतप्रधान बनतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। पवार साहेब मोठे नेते आहेत, परंतु ते जे बोलतात त्याचा नेमका उलटा अर्थ आपण घ्यायचा असतो। खरं म्हणजे अजितदादांनी या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी या देशाला पुढे नेत आहेत, या देशाचा विकास करतायत, देश महासत्तेकडे जातोय आणि म्हणून अजितदादांनी सरकारला पाठिंबा दिलेला आहे। जे अजितदादांना पटलंय ते मला वाटतं हळूहळू शरद पवार साहेबांना देखील पटायला लागले। बैठक कुठेही झाली, या बैठकीला किती लोक आले तरी सुद्धा आज या देशामध्ये नरेंद्र मोदीजींचं नेतृत्व लोकांनी स्वीकारलेलं आहे। नरेंद्र मोदीजींच्या विरोधामध्ये 2014ला देखील असेच लोक एकत्र आले होते, त्यावेळेस देखील नरेंद्र मोदीजी प्रधानमंत्री झाले। 2019ला पण असेच लोक एकत्र आले, त्यावेळी आणखी जागा वाढल्या। त्यामुळे खरं म्हणजे या सगळ्या लोकांनी एकत्र येणं हाच खरा मोदी साहेबांचा विजय आहे। सरकार महाविकास आघाडीचं होतं त्यावेळेस गिरीश महाजन असतील, नवनीत राणा, एक महिला खासदार कंगना राणावत, नारायण राणेजी या सगळ्यांवर खोटे आरोप टाकले होते। त्यांना जेलमध्ये डांबण्याचा प्रयत्न केला आणि तसाच प्रयत्न देवेंद्र फडणवीसजींना देखील जेलमध्ये टाकण्यासाठी या खोट्या सगळ्या कारवाया ज्या आहेत, या सरकारच्या सत्तेचा यंत्रणेचा दुरुपयोग त्यावेळेस झाला होता। हा सीबीआयने दूध का दूध पाणी का पाणी हे करून दिलंय आणि त्यांना क्लीन चिट मिळालेली आहे। याचा अर्थ सत्तेचा दुरुपयोग त्या काळामध्ये कोण करत होतं आणि आज कोण कोणावर आरोप करतोय याचा विचार जनता करतेय। मुंबईत इंडिया आघाडीची 21 ऑगस्टला बैठक होणार आहे। दरम्यान या बैठकीसाठी जय्यत तयारी सुरू असल्याचं थोरात यांनी म्हटलंय। तसंच 3 सप्टेंबरपासून महाराष्ट्रात जनसंवाद यात्रा सुरू करणार असल्याचंही थोरात म्हणालेत। इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी राहुल गांधी येणार आहेत, तसंच सोनिया गांधी देखील येण्याची शक्यता असल्याचं अशोक चव्हाण यांनी म्हटलंय। 31 ऑगस्टला इंडियाची मुंबईत बैठक पार पडते। त्यांची बैठक जी 31 आणि 1 तारखेला होते आहे, त्याच्या स्वागतासाठी काँग्रेस पक्ष, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस म्हणून असेल, काँग्रेस पक्ष म्हणून आणि आमचे
महाविकास आघाडी म्हणून आम्ही स्वागताला अत्यंत चांगल्या पद्धतीनं तयारीत आहोत. जय्यत तयारीत आम्ही आहोत आणि माननीय राहुलजी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीमध्ये येणार आहेत. त्यांचंही स्वागत येथे होणार आहे. दुसरं जनसंवाद यात्रेच्या बाबतीत सुद्धा अत्यंत चांगल्या प्रकारची जनसंवाद यात्रा होईल, कारण लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद हा आम्हाला मिळतो आहे. 31 तारखेला सायंकाळी हा लोगोचा अनावरण होण्याची शक्यता आहे. अजून डिटेल प्रोग्राम आपण जे काही संभाव्य कार्यक्रम आमच्या समोर आहे त्याच्यामध्ये 31 तारखेला हा लोगोचं अनावरण त्या दिवशी होईल. इन्फॉर्मल त्या दिवशी एकत्र सर्व येतील. 31ला सर्वांचं आगमन आहे. सायंकाळी लोगो आणि मग अनौपचारिक डिस्कशन भेटीगाठी 31 तारखेला अपेक्षित आहे. आणि 1 तारखेला सकाळी हा बैठकीचा कार्यक्रम सुरू होईल. साधारण 3 तास नक्कीच चालणार. मागच्या सगळ्या बैठका 3-3.5 तास चालल्या होत्या. डिपेंड्स अपॉन द अजेंडा. पण सकाळी ती बैठक होईल. आणि आता राज्यातील राजकीय घडामोडींवरती एक नजर टाकल्यास राजकीय पक्षांना फुटीचं ग्रहण लागल्याचं पाहायला मिळते. अलीकडच्या काळात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूट पडली आणि या पार्श्वभूमीवर काँग्रेस फुटीच्या चर्चा सुरू झाल्यात. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी याविषयी केलेल्या सूचक वक्तव्यामुळे पुन्हा एकदा याविषयी चर्चेला तोंड फुटलंय. राज्यामध्ये गेल्या वर्षभरात 2 राजकीय भूकंप झाले. गेल्या वर्षी शिवसेना फुटली तर जुलै महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेसची 2 शकलं झाली. आता काँग्रेसवर भाजपची नजर असल्याची राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू झालेली आहे. त्याला कारणीभूत ठरलंय ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांचं हे वक्तव्य. एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी सरकार चाललेलं आहे. देवेंद्रजी आहेत, आता अजितदादा आहेत. सगळे पक्ष लोक तिथे दिसतात मला, सगळ्या पक्षांचे जे असतील नसतील ते. आता कोणी सुटलेला नाही त्यातून. आता शिवसेना पण आहे, आम्ही पण भाजपही आहे, राष्ट्रवादी आहे, आता काँग्रेस आहे. आता काँग्रेसला सध्या थांबवलेलं आहे. गेल्या वर्षभरामध्ये काँग्रेस फुटीची अनेक वेळेला राजकीय वर्तुळामध्ये चर्चा रंगल्याचं पाहायला मिळालं. शिवसेनेतल्या फुटीनंतर या चर्चेनं जोर धरला होता. काँग्रेस फुटीची चर्चा सुरू असतानाच अजित पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसचा एक गट सरकारमध्ये सहभागी झाला आणि त्यामुळे काँग्रेस फुटीची चर्चा मागे पडलेली होती. पण आता गिरीश महाजनांनी केलेल्या दाव्यामुळे पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलेलं आहे. पण काँग्रेसनं महाजनांचा दावा खोडून काढलाय. काँग्रेस पक्ष हा मांजर आणि कुत्र्याचा नाही, वाघाचा आहे. त्याच्यामुळे ते या पद्धतीचं बोलून लोकांच्या मूळ मुद्द्याला डायव्हर्ट करण्याचा ते प्रयत्न करतात. शिवसेना आणि राष्ट्रवादी पाठोपाठ काँग्रेसमधल्या आमदारांचा एक गट पक्षातनं बाहेर पडणार असल्याची राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू आहे. मात्र आजवर ती केवळ चर्चाच राहिलेली आहे. पण राजकारणामध्ये कोणतीही गोष्ट अशक्य नसल्याचं शिवसेना आणि राष्ट्रवादीतल्या फुटीतून सिद्ध झालेलं आहे. त्यामुळेच काँग्रेसच्या फुटीविषयी आता पुन्हा एकदा चर्चा सुरू झालेली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. यानंतर बघूयात, देशात केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर सुरू असल्याचा आरोप शरद पवारांनी केला. ईडीच्या कारवाईच्या भीतीमुळेच आपल्यातील अनेकांनी वेगळा निर्णय घेतला असा निशाणा पवारांनी अजितदादा गटावर साध केलेला आहे. कोल्हापूरच्या ऐतिहासिक दसरा मैदानातल्या सभेमध्ये शरद पवारांनी मंत्री हसन मुश्रीफांचं नाव न घेता जोरदार हल्लाबोल केला होता. त्याला गेल्या काही महिन्यातील राजकीय घडामोडींची पार्श्वभूमी होती. अलीकडच्या काळात मुश्रीफांना ईडी आणि आयकर विभागाची नोटीस आल्याचं पाहायला मिळालं होतं. तसंच त्यांच्या घरावर छापेमारी करण्यात आलेली होती. त्यामुळे हसन मुश्रीफ केंद्रीय यंत्रणांच्या रडारवर आल्याची राजकीय वर्तुळामध्ये जोरदार चर्चा होती. दरम्यान त्यांना कोर्टातनं दिलासाही मिळालेला होता. ही कारवाई राजकीय द्वेषातून प्रेरित असल्याची टीका यावेळेला मुश्रीफांनी केली होती. पण 1.5 महिन्यांपूर्वी राज्यातलं चित्र बदललं. मुश्रीफ भाजप शिवसेनेच्या सरकारमध्ये सहभागी झाले आणि याच मुद्द्यावरनं शरद पवारांनी मुश्रीफांवर बोचरी टीका केली होती. घराच्या महिलांनी सांगितलं की ज्या प्रकारे तुम्ही आमच्या टीका करताय, आमच्या हल्ले करताय, ज्याप्रमाणे तुम्ही आमच्या धार घालताय, याच्यापेक्षा तुम्ही आम्हाला गोळ्या घाला, त्याला आमची काळजी. पण ही एक भगिनी बनू शकते, पण त्या घर कुटुंबाचा जो प्रमुख आहे त्यांनी म्हणलेलं मी काय ऐकलं नाही. शरद पवारांच्या या टीकेवर मुश्रीफ काय बोलणार याकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिलेलं होतं.
मात्र मुश्रीफांनी शरद पवारांवर टीका करणं टाळलंय. तसंच त्यांनी आपण सत्तेमध्ये का सहभागी झालो याचं स्पष्टीकरणही दिलंय. जे नेते आहेत त्यांची विचारधारा, त्यांचे विषय आणि त्यांना आपण सन्मान करतो. मी काही त्यांच्यावर बोलणार नाही, नो कॉमेंट. परंतु एकत्रित भूमिका लक्षात घेतली पाहिजे की जानेवारीमध्ये पहिल्यांदा ईडीची माझ्यावर रेड पडली. आता महिना हा ऑगस्ट, समजा 2 महिने आम्ही सत्तेत 1 महिना झाला जाऊन, तो पण आम्ही कोर्टातच आणि उच्च न्यायालयातूनच आम्ही सातत्याने दिलासा घेतलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या फुटीनंतर हसन मुश्रीफांनी अजित पवार गटाची वाट धरली आहे. त्यामुळं ते शरद पवार गटाच्या निशाण्यावर आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून शरद पवारांनी पक्षातील बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात जाहीर सभा घेण्याचा सपाटा लावलाय. शुक्रवारी शरद पवारांनी मुश्रीफांच्या कोल्हापुरात जाहीर सभा घेत फुटीर गटावर टीकास्त्र डागलं होतं. पण पवारांच्या टीकेमुळं फुटीर गटातले नेते गपगार झाल्याचं चित्र आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. गेल्या 12 ते 13 वर्षांपासून रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आंदोलनाचा पवित्रा हाती घेतला. महामार्ग पूर्ण होऊन सुलभ प्रवास करता यावा यासाठी अमित ठाकरेंच्या नेतृत्वात पदयात्रा काढण्यात आली आणि या पदयात्रेत मनसे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सहभागी झाले. एकूण 3 टप्प्यात या पदयात्रेचं नियोजन करण्यात येणार असून पहिल्या 2 टप्प्यांमध्ये ही यात्रा चालत असेल आणि तिसऱ्या टप्प्यात मनसेकडून गाव जनजागृती अभियान करण्यात येईल. या यात्रेचा पहिला टप्पा हा पळसपे ते माणगाव निघणार आहे, तर या यात्रेचा दुसरा टप्पा हा भरडी नाका ते राजापूर असणार आहे. तिसऱ्या टप्प्यामध्ये राजापूर ते बांदापर्यंत गाव जनजागृती अभियान राबवण्यात येईल. साहेबांचाच इम्पॅक्ट आहे. हे सगळी लोक जी आहेत हे राजसाहेबांमुळे उतरले आहेत आणि तुम्हाला हे जे येत आहेत सगळे मंत्री लोक हे राजसाहेबांच्या दहशतीमुळे येत आहेत. ही यात्रा ही शांततेत आहे. ह्याच्या पुढची यात्रा ही शांततेत नसेल. जे तुम्ही घाबरत होता ना ते घाबरा. मी तुम्हाला एवढंच सांगतो, ही यात्रा शांततेत असेल. ह्याच्या पुढची यात्रा शांततेत नसेल. तुम्हाला जे केसेस करायचे ते करा. तुम्ही मुंबईहून निघालेली लोक किंवा कोकणातून निघालेली लोक ही कोल्हापूर मार्गे येत होती. हा अनुभव आहे सगळ्यांना. बरे लोकांना टोल द्यावा लागत होता, पण त्याला इलाज नव्हता. लोक बोलतात की आम्हाला लवकर पोहोचायचं आहे. दुर्दैवाने 16-17 वर्षामध्ये 15,666 कोटी खर्च करून जर रस्ता होत नसेल तर आता सरकारने त्याचा अंत किती पाहायचा. ज्या पद्धतीचा मुंबई गोवा रस्ता रखडलेला आहे, अतोनात त्रास जनता सहन करते, पण जनतेचा हा आक्रोश बहिऱ्या सरकारपर्यंत पोहोचत नाहीये. त्यामुळे त्यांना जागा करण्यासाठी ही जागर यात्रा आहे. निकृष्ट दर्जाचं काम चालू आहे. म्हणजे कदाचित एक लेन कम्प्लीट होईल, पण पुन्हा त्याच्यावर खड्डे पडणार नाहीत, पुन्हा त्याला क्रॅक जाणार नाही, याची जबाबदारी रवींद्र चव्हाण घेत आहेत का? हा मूळ प्रश्न आहे. जे तुमचं स्पेसिफिकेशन आहे त्या स्पेसिफिकेशन प्रमाणे काम चालू नाही हे स्पष्टपणे आपल्याला दिसतंय. माझा नितीन गडकरी साहेबांवरती पूर्ण विश्वास आहे. त्यांनी त्यांच्या हातात घ्यावं. केंद्र का राज्याच्या अखत्यारीत हा रस्ता आहे हे न बघता त्यांनी त्यांच्या हातात घेऊन हा रस्ता 6 महिन्यात ते बांधू शकतात. मी त्यांना अपील करते, सगळे जे लोक चालत आहेत ते त्यांच्याकडनं आणि कोकणात जाणाऱ्या प्रत्येक कोकणवासियांच्या वतीने मी रिक्वेस्ट करते की त्यांनी त्यांच्या हातात घ्यावा मुंबई गोवा रस्ता आणि 6 महिन्यात पूर्ण करावा. त्यांनी समृद्धी चांगला बांधलाय, मुंबई पुणे रस्ता चांगला बांधलाय. तो तर 95 साली चालू झाला होता, सत्ता आली होती तेव्हा. तर त्यांनी त्यांच्या हातात घेऊन कंप्लीट करावा. पुढे बघूयात. गणेश उत्सवाच्या निमित्तानं मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर अवजड वाहतूक बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी ही घोषणा केली. महामार्ग खड्डेमुक्त करण्यासाठी काम जलद गतीनं सुरू असल्यानं अवजड वाहतूक बंद करण्यात आली. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील एक लेन ही गणेशोत्सवापूर्वी पूर्ण करण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत आणि या महामार्गाला पर्याय असलेल्या खालापूर या पर्याय रस्त्यावरून ही अवजड वाहतूक वळवण्याचा निर्णय घेण्यात आला. पुढे बघूयात. बोदवड रेल्वे उड्डाणपूल रस्त्याचा अवघ्या 15 दिवसात 12 वाजल्याचा प्रकार जो आहे तो उघडकीस आलाय. सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या आधिपत्याखाली या उड्डाणपुलाचं बांधकाम करण्यात आलं, मात्र या पुलावरील रस्त्याचं काम अत्यंत बोगस आणि निकृष्ट दर्जाचं असल्याचं समोर आलंय. आमदार चंद्रकांत पाटील यांनी उद्घाटनाची वाट न पाहता सर्वसामान्यांची अडचण होऊ नये वाहतुकीसाठी सदर रस्ता त्याकरता त्यांनी खुला केलेला, मात्र या रस्त्याची सोयीपेक्षा अडचणच अधिक होऊ लागली आहे. या नवीन रस्त्याचं जे नूतनीकरण झालेलं आहे ते 100% एकदम खराब झालेलं आहे.
2 किलोमीटरमध्ये 100 गड्डे आहेत आणि वाहनांचा 100%नी 150% अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वास्तविक हे नवीन काम आहे आणि हायवेच्या याच्यावरती अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचं दिसून येत आहे. याची चौकशी होऊन सदरचा रस्ता एक व्यवस्थित होणे फार गरजेचं आहे. रस्ता कमीत कमी 1 महिना झाले चालू झाला आहे. 1 महिन्यामध्ये एवढी बेकार झाला की किती वाहनं जात आहे. थोडक्यात वाहनं जाऊन ते रस्ता खराब झाला. तो खालचा रस्ता होता तो 2-2 1 घंटा बंद राहत होतं गेट. आता ब्रेकनंतर बघूयात इतरही घडामोडी. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने नुकतंच अमृत महोत्सवात पदार्पण केलं. मात्र त्यानंतरही प्रवाशांच्या दृष्टीने पाहिजे त्या सुविधा अद्याप दिसून येत नाहीत. वर्षभरात लालपरीचे 3014 अपघात झाले असून यामध्ये 343 बळी गेलेले आहेत. त्यात 12 कर्मचाऱ्यांनाही जीव गमवावा लागला. तर एसटी बसला वर्षभरात झालेल्या अपघातात 3584 नागरिक जखमी झालेले आहेत. यामध्ये 2226 प्रवासी, 231 एसटी कर्मचारी, 148 पादचारी, 979 इतरांचा समावेश आहे. जखमींना तत्काळ मदतीच्या स्वरूपात वर्षभरात 18 लाख रुपयांचं वितरण करण्यात आलं. अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यात माकडांनी हायदोस घातला. नायगाव, शिदोडी, गोकुळसारा या शेतशिवारात माकडांचा धुमाकूळ पाहायला मिळाला. शेतातील पिकाचं त्यांनी प्रचंड नुकसान केलं आणि याबाबत शेतकऱ्यांनी वनविभागाकडे वारंवार तक्रार केली. मात्र वनविभागाने दुर्लक्ष केल्यानं शेतकऱ्यांनी अखेर लोकवर्गणी काढत ही माकडं बंदिस्त करून त्यांना अभयारण्यात सोडून दिलं. मुरबाड तालुक्यातील खाडपे इथे जिल्हा परिषद शाळेला ग्रामस्थ आणि शालेय शिक्षण समितीने टाळं ठोकलं. 1ली ते 7वी पर्यंत विद्यार्थ्यांची पटसंख्या 70 असून त्यांना शिकवण्यासाठी नियमानुसार कमीत कमी 4 शिक्षकांची गरज आहे. मात्र मुलांना शिकवण्याची जबाबदारी ही 2 शिक्षकांवरती आहे आणि ही बाब ग्रामस्थ आणि शालेय शिक्षण समितीच्या निदर्शनास आल्यानं बदली करण्यात आलेल्या शिक्षकांना पुन्हा शाळेवर घेण्यात यावं यासाठी ग्रामस्थांनी गट शिक्षण अधिकारी यांच्याकडे विनंती केली. मात्र ग्रामस्थांच्या विनंतीला केराची टोपली दाखवण्यात आल्यानं जिल्हा परिषद शाळेला टाळं ठोकण्यात आलं. बदली झालेल्या शिक्षकांची जोपर्यंत पुन्हा नियुक्ती केली जात नाही तोपर्यंत मुलांना शाळेत पाठवणार नाही असा पवित्रा सर्व पालकांनी घेतलाय. तसंच सोमवारी पंचायत समितीच्या आवारात मुलांना घेऊन आंदोलन करण्याचा इशारा पालक आणि शिक्षण समितीने दिलाय. हिंगोलीच्या रामलीला मैदानावर आज उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होते आणि या सभेच्या ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्या स्वागताकरता फुगे लावण्यात आलेले आहेत. मात्र रात्री अज्ञात व्यक्तीने या फुग्याची दोरी कापली आणि त्यामुळे हे फुगे उडून गेलेत. या प्रकरणी या ठाकरे गटाकडून पोलिसात तक्रार करण्यात आली आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजच्या आधारे दोषींचा शोध घेऊन कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. गाडी यायली 2 मिनिट थांबता का? पुढे मल्हारी भक्तांसाठी एक महत्त्वाची बातमी अशी आहे की महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबामधील मुख्य स्वयंभू लिंगाचा आणि घोड्याचा गाभारा सोमवारपासून दुरुस्तीच्या कामासाठी 1.5 महिना बंद राहणार आहे. या काळात गडावर आलेल्या भाविकांना कासवा जवळूनच देवाचं दर्शन घ्यावं लागेल. गडावर कुलधर्म कुलाचार करण्यास कोणतीही अडचण नाही. 5 ऑक्टोबरपर्यंत गाभारा दुरुस्तीचं काम चालणार असल्याची माहिती देवस्थानचे मुख्य विश्वस्त पोपटराव खोबडेंनी दिली. जेजुरीचा ऐतिहासिक खंडोबागड जतन करण्यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे 107 कोटी रुपयांची विकास आराखड्याची कामं सुरू आहेत. पुरातत्व खात्याच्या मार्गदर्शनाखाली आवश्यक त्या दुरुस्त्या आणि उपाययोजना केल्या जात आहेत. आवरडी इथल्या शेतशिवारात रानडुकरांनी हायदोस घातलाय. रानडुकरांनी 25 ते 30 एकरवरील कपाशीच्या पिकाचं नुकसान केल्यामुळे शेतकरी हवालदिल झालेत. नुकसानीचे पंचनामे करून भरपाई देण्यासह रानडुकरांचा कायमचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांनी वन विभागाकडे केली आहे. तर अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यातील नायगाव, शिदोडी आणि गोकुळसारा इथल्या शेतशिवारात माकडांनी हायदोस घातला. त्यामुळे शेतातील कोवळ्या पिकांचं नुकसान होत असल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली आणि वनविभाग याकडे दुर्लक्ष करत असल्यानं लोकवर्गणी काढून गावकऱ्यांनीच या माकडांचा बंदोबस्त करत अभयारण्यात सोडलं. गेल्या महिनाभरापासून पाऊस न झाल्यानं लातूर जिल्ह्यात पिकं आता करपू लागली आहेत. पावसाअभावी पिकांची वाढ खुंटली आणि त्यामुळे खरीप उत्पादनात 60% घट होण्याची शक्यता असल्यानं बळीराजा हतबल झाला.
पुढली बातमी अशी की परशुराम घाटामध्ये जवळपास 2 ते 3 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत. मनसेच्या आंदोलनाचा वाहतुकीला जोरदार फटका बसला. महामार्गावरती मनसेच्या जागर यात्रेला सुरुवात झालेली आहे. चिपळूणमधल्या भागामध्ये वैभव खेडेकर, अभिजित पानसे आणि वसंत मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली चिपळूणमध्ये हे आंदोलन सुरू झालेलं आहे. मी सध्या आहे परशुराम घाटामध्ये आणि तिथे आपण पाहतो की हे आंदोलन सुरू झाल्यामुळे या आंदोलनाचा मोठा परिणाम हा इथल्या वाहतुकीवरती होताना पाहायला मिळतो आहे. यामध्ये लांब पल्ल्याच्या जाणाऱ्या ज्या गाड्या असतील किंवा अवजड वाहने असतील यांची मोठी रांग जी आहे ती परशुराम घाटात सध्या पाहायला मिळते आहे. जवळपास 3 ते 4 किलोमीटरचा घाट आहे आणि हा संपूर्ण घाट जो आहे या घाटामध्ये ट्रॅफिक जाम असल्याचं पाहायला मिळत आहे. खरं तर ओमेगा हॉटेल जे आहे परशुराम घाटातील ह्या हॉटेलपासून मनसेच्या पदयात्रेला सुरुवात झाली होती, जागर यात्रेला सुरुवात झाली होती आणि या जागर यात्रेचा परिणाम हा मोठ्या प्रमाणात वाहतुकीवरती होताना दिसतो आहे. खरं तर मुंबई गोवा महामार्गावरती ठिकठिकाणी जे मनसेचे जे आंदोलन आहे ते सुरू आहे आणि या आंदोलनाचा थेट परिणाम इथल्या वाहतुकीवरती होताना दिसतो आहे. आज सकाळपासूनच कोकणातल्या विविध भागात हे आंदोलन सुरू आहे. मुसळधार पाऊस सुरू आहे आणि या सगळ्याचा परिणाम आपण जर पाहिला तर वाहतुकीवरती होताना दिसतोय. मुंबई गोवा महामार्गाचं जे रखडलेलं काम आहे 17 वर्ष कामाला झाली, मात्र हा हायवे जो आहे हा पूर्णत्वास गेला नाही आणि यामुळे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी हे संपूर्ण आंदोलन मनसेच्या वतीने करण्यात आलेलं आहे. आणि आज सकाळपासून जर पाहिलं तर या संपूर्ण आंदोलनाचा परिणाम हा आता दिसू लागलेला आहे. कॅमेरामन उमेश स्वप्नील घाग, न्यूज 18 लोकमत, चिपळूण, रत्नागिरी. पुढे पाहूयात. राष्ट्रवादीत 2 गट झाल्यानंतर आता एकमेकांना सभेतून उत्तर दिलं जात आहे. गेल्या आठवड्यात शरद पवारांनी अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडेंच्या बीड जिल्ह्यात सभा घेतली होती आणि त्यांच्या याच सभेला उत्तर देण्यासाठी आज उपमुख्यमंत्री अजित पवारांची सभा पार पडते. शरद पवारांच्या सभेला उत्तर देणारी ही सभा असणार असल्याचं बोललं जातं आणि त्यामुळे या सभेत अजित पवार नेमकं काय बोलणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. राज्यात नव्या राजकीय समीकरणानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची होणारी राज्यातली राष्ट्रवादीची ही पहिलीच सार्वजनिक सभा आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने कंबर कसली आहे. उद्धव ठाकरे मातोश्रीवर राज्याच्या विविध भागातील पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतात आणि यातच उद्धव ठाकरे हिंगोली दौऱ्यावरती असून इथल्या रामलीला मैदानावर निर्धार सभेला ते संबोधित करतील. हिंगोलीत आज उद्धव ठाकरे यांची निर्धार सभा होते. पक्षफुटीनंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच हिंगोलीत येतात आणि या सभेसाठी उद्धव ठाकरे गटाच्या वतीनं मोठी तयारी करण्यात आली असून सभेसाठी भव्य मंडप उभारण्याचं काम सुरू आहे. पुढे पोहेत परभणीत आज होणाऱ्या शासन आपल्या दारी या कार्यक्रमाची तयारी अंतिम टप्प्यामध्ये पोहोचली आहे. शहरातील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये हा कार्यक्रम पार पडणार असून या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उपस्थित राहणार आहेत. आणि आता बातमी आहे कांद्याबद्दलची. कांद्याच्या प्रश्नावरून शेतकऱ्यांमध्ये रोष निर्माण झाला आणि त्यातच नाफेडच्या अटींमुळे शेतकरी संतप्त झाल्यानं गिरीश महाजन मैदानात उतरलेत. तर कांदा खरेदी म्हणजे सरकारचा केविलवाना प्रयत्न असल्याचा आरोप विरोधकांनी लगावला. कांद्याच्या प्रश्नावरून आणि नाफेडच्या अटींमुळे शेतकरी अडचणीत सापडलाय. परिणामी कांद्याच्या प्रश्नी मुख्यमंत्री, व्यापारी आणि शेतकऱ्यांची पुढच्या आठवड्यात एक एकत्रित बैठक घेण्यात येईल अशी माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. कांदा प्रश्नावर शेतकऱ्यांशी बातचीत केल्यानंतर गिरीश महाजन यांनी एक पत्रकार परिषद सुद्धा घेतली. देशात कांद्याची उपलब्धता कमी असून पावसाच्या अभावी पुढच्या वर्षी उत्पादनात घट येणार आहे. परिणामी उपलब्ध कांदा देशात ठेवणं आवश्यक आहे असं महाजन म्हणाले. आपल्या सर्वांच्या सोबत ते शेतकऱ्यांचे प्रतिनिधी आहेत, मार्केट कमिटीचे प्रतिनिधी आहेत आणि व्यापाऱ्यांचे प्रतिनिधी आहेत. त्यांच्यासोबत एक सविस्तर बैठक घेऊन याच्यावर कायमस्वरूपी काय तोडगा काढता येईल, कारण हे म्हणले अतिशय शक्य आहे, अतिशय सोपं आहे, परंतु ते होत नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की ते जर आपण केलं तर मला वाटतं कायमस्वरूपी हा कांदा उत्पादक शेतकरी आहे हा कुठेतरी या संकटातून बाहेर पडेल. सरकारकडून कांद्याची खरेदी सुरू करण्यात आली आहे, मात्र त्यावरून विरोधकांनी टोला हाणलाय. महाराष्ट्र हा देशातील 50% कांदा उत्पादक आहे आणि अशा परिस्थितीमध्ये 2 लाख टन कांदा खरेदीचं काम करायचं, तेही नाफेडचे अधिकारी तो ग्रेडेशन करून उत्तम दर्जाचा कांदा घेतात. 2410 रुपये म्हणजे काही
चांगला सरसकट कांद्याची खरेदी नाही आणि काही ठिकाणी हे अधिकारी पोहोचले पण नाहीत, खरेदी पण सुरू झाली नाही. त्यामुळं हा केलेला सोंग आहे. शेतकरी अशा सोंगाला बळी पडणार नाही. नाफेडमार्फत कांदा खरेदीला सुरुवात करण्यात आली असली तरी त्या संदर्भातल्या अटींमुळे शेतकरी मेटाकुटीला आलाय. कांदा विक्री करताना आधार कार्ड आणि बँक पासबुकची झेरॉक्स आवश्यक आहे. 7/12वर कांदा रब्बी हंगाम पीक पेरा लागलेला असणं गरजेचं आहे. तसंच प्रति हेक्टर 280 क्विंटल कांदा स्वीकारण्याची मर्यादा घालण्यात आली आहे. कांद्याच्या गुणवत्तेच्या सुद्धा अटी आहेत. विळा लागलेला, काजळी असलेला, रंग गेलेला आणि उन्हामुळे चट्टे पडलेला एवढंच नाही तर कोंब फुटलेला, बुरशीजन्य आणि वास येत असलेला कांदा स्वीकारणार नाही असं अधिकारी सांगतात. 45 mm पुढच्या दर्जावरचाच कांदा स्वीकारला जाईल आणि याच अटींमुळे शेतकरी हैराण झाले आहेत. तर आमची समस्या शेतकऱ्यांची अशी मागणी आहे का जर 15 रुपये जर खर्च येत असेल तर किमान पोळ कांद्याला 25 रुपये आणि उन्हाळ कांद्यासाठी 30 रुपये असा हमी भाव आम्हाला देण्यात यावा, जेणेकरून आमचा उदरनिर्वाह हा नेहमी व्यवस्थितरित्या चालू शकतो. एक ट्रॅक्टर कांदा आहे तो 2 ट्रॅक्टरचा कांदा आहे, कारण एक ट्रॅक्टर चांगला आणि एक ट्रॅक्टर खराब निघतो, म्हणजे 2400चा खरा 1000 रुपये भाव पडतोय. त्यामुळे सरकारने याच्यात लक्ष घालावे, शेतकऱ्यांकडे बघावे आणि शेतकरी कसा जगेल याच्याकडे लक्ष द्यावे. सरकारकडून शेतकऱ्यांचा रोष कमी करण्यासाठीचे विविध उपाय सुरू आहेत, पण त्यात यश येतं का? नाफेडच्या जाचक मागे घेतल्या जातात का? याकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागलंय. लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक. पुढे पाहूयात. महाविकास आघाडीच्या काळात गाजलेल्या फोन टॅपिंग प्रकरणी नुकतंच सीबीआयनं क्लोजर रिपोर्ट सादर केला आणि या प्रकरणामुळे देवेंद्र फडणवीस अडचणीत आले होते. मात्र सीबीआयनं या प्रकरणाचा तपास बंद करण्याचा अहवाल कोर्टाला सादर केला आणि कोर्टानं तो स्वीकारला. यावरून आता विरोधकांनी सीबीआयच्या भूमिकेवर सवाल उपस्थित केला, तसंच सरकारवरही टीकेची झोड उठवली आहे. राज्यामध्ये गाजलेल्या फोन टॅपिंग प्रकरणी नुकतंच सीबीआयनं कोर्टामध्ये क्लोजर रिपोर्ट सादर केला होता. या क्लोजर रिपोर्टमधली काही महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे. तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना तो अहवाल कोणी पुरवला हे सांगता येत नसल्याचं सीबीआयनं म्हटलंय. तसंच संबंधित कम्प्युटर हॅक झाल्याची कबुली या क्लोजर रिपोर्टमध्ये देण्यात आलेली आहे. तो डेटा कसा, कोणी आणि केव्हा दिला हे तपासात सिद्ध करता आलेलं नसल्याचं सीबीआयनं म्हटलंय. विशेष म्हणजे सीबीआयचा हा क्लोजर रिपोर्ट कोर्टानं स्वीकारलाय. मात्र सीबीआयच्या या रिपोर्टवरून राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झाले. विरोधकांनी सीबीआयच्या भूमिकेवर सवाल उपस्थित केलेत. त्या संस्थेने जर असं म्हणावं म्हणजेच आरोपींना पाठीशी घालण्याचा हा शुद्ध प्रकार आहे आणि आरोपीला वाचवण्यासाठी, आरोपीला पाठीशी घालण्यासाठी आता सीबीआयवर जनतेचा विश्वास राहिला नाही. जर सीबीआयचं हे स्टेटमेंट आलेलं आहे तर मग आता या देशातील इन्व्हेस्टिगेशन करणारी संस्था ही कुचकामी झाली. आखरी हे प्रकरण सीबीआयचं नव्हतं, पण सीबीआयला दिलं म्हणजे आकाच्या जवळ पोचतं आणि आकाजवळ गेलं की तिकडे गेलं की त्यांच्याजवळ सगळे डिटर्जंट्स आणि ज्या मशीन्स आहेत वॉशिंग मशीनवाल्या त्या सगळ्यामध्ये धुतलं जातं. पण रश्मी शुक्लानी जे काही पाप केलेलं आहे ते काही पाप लपलेलं नाही. खरं तर हे प्रकरण 2021 मधल्या महाविकास आघाडीच्या सत्ता काळातलं आहे. देवेंद्र फडणवीसांनी दिल्लीमध्ये एक पत्रकार परिषद घेत तत्कालीन महाविकास आघाडी सरकारनं पोलिसांच्या बदल्यांमध्ये भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर 2023 मध्ये मुंबई पोलिसांच्या सायबर सेलनं ऑफिशियल सिक्रेट कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवला होता. तसंच देवेंद्र फडणवीसांची पोलिसांनी चौकशी देखील केली होती आणि त्यामुळेच यावरून राजकारण रंगलंय. रश्मी शुक्ला यांनी फोन टॅपिंगच्या मदतीनं पोलीस अधिकाऱ्यांची पोस्टिंग आणि बदलीमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा रिपोर्ट दिलेला होता. त्या रिपोर्टच्या आधारे फडणवीसांनी महाविकास आघाडी सरकारची कोंडी केली होती. मला माहिती पण त्यांनी जी विरोधी पक्षाच्या लोकांची टेलिफोन चार्ज केली होती त्याची माहिती आम्हा लोकांच्या कानावर प्रत्येक वेळी झाली आणि हा क्लिअरच सत्तेचा गैरवापर आहे असं निष्कर्ष करायला जागा होती. विरोधकांनी सीबीआय आणि सरकारच्या भूमिकेवर आता प्रश्न उपस्थित केलेत. त्यावर सत्ताधाऱ्यांनी जोरदार पलटवार केलाय. मलाही काही गोष्टी माहीत आहेत आणि म्हणून देवेंद्र फडणवीसांना देखील या गुन्ह्यामध्ये अडकवायचं आणि त्यांना जेलमध्ये टाकायचं असा देखील प्रयत्न त्यावेळेस झाला होता. परंतु हा सीबीआयने दूध का दूध पाणी का पाणी
हे करून दिलंय. फोन टॅपिंग प्रकरणावरनं महाविकास आघाडीच्या सत्ता काळादरम्यान बरंच राजकारण झालं होतं. तसंच एकमेकांची राजकीय कोंडी करण्यासाठी तत्कालीन सत्ताधारी आणि विरोधकांकडून या प्रकरणाचा वापर करण्यात आलेला होता. मात्र सत्तांतरानंतर सगळं चित्र बदलून गेलंय. मात्र त्यावरून राजकारण काही थांबायचं नाव घेत नाहीये. ज्युडिशियलीमधली महत्वाची एक गोष्ट हे सगळेच राजकीय पक्ष विसरताय का मुद्दामून विसळबोळेपणा करताय हे समजायला तयार नाही. सीबीआयनं सादर केलेल्या क्लोजर रिपोर्टला आव्हान देता येतं. ज्युडिशियलीमधली ही तरतूद ही भाषा मात्र कोणी करत नाही किंवा आव्हानही कोणी देत नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश गोयलकरसह प्रशांत बाग, न्यूज 18 लोकमत, मुंबई. पुढे बघत गद्दार आणि खोकेवरून राज्यात जोरदार टोमणे लावण्यात आले. मात्र ठाकरे गटानं अजित पवारांवर घेतलेल्या भूमिकेमुळे त्यांना आता प्रश्न विचारले जात आहेत. हिंदुत्व आणि बाळासाहेब ठाकरेंचा विचार यासाठी एकनाथ शिंदे यांनी वेगळी भूमिका घेतली. आघाडी सरकारसोबत जाऊन उद्धव ठाकरेंनी मवाळ भूमिका घेतलेली होती. त्यामुळे एकनाथ शिंदेंनी महायुतीमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला होता. मात्र त्यावर ठाकरे गटानं गद्दारीचा शिक्का मारला होता. पण आता अजित पवार यांनीही तशीच राजकीय भूमिका घेतल्यानंतर ठाकरे गटानं त्यावर गद्दार असं शिक्कामोर्तब केलेलं नाही आणि यावरून शिवसेनेनं घणाघाती हल्ला चढवलाय. तुम्ही केलेली गद्दारी ही महाराष्ट्राने पाहिले. त्याच्यामुळं शिवसेना प्रमुखांनी निर्माण केलेली संघटनेचे वाटोळ तुम्ही लोकांनी केलेले. स्वतःचं घर भरण्यासाठी शिवसेना प्रमुखाचे विचार ज्यांनी विकले ते आमच्या विरोधात बोलणार आहेत. आता महाराष्ट्र जाणायला लागलेला आहे. म्हणून आता याच्या तोंडातून ही वाक्य सुद्धा आता बंद झालेली आहे. लोकांना जाणीव झालेली की यांनी 2.5 वर्षामध्ये काय केलं. शिवसेनेनं उपस्थित केलेल्या सवालावर उत्तर देताना महाविकास आघाडीची तर दातखिळच बसली आहे. शिवसेनेनं उपस्थित केलेल्या मुद्द्यावर प्रतिक्रिया देताना अजित पवार गटालाही चांगलीच शाब्दिक कसरत करावी लागली आहे. ठाकरे गटानं गद्दारीच्या मुद्द्यावर टीका करताना दुटप्पी भूमिका घेतली होती आणि त्यामुळे त्यांची चांगलीच राजकीय फजिती झालेली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. काँग्रेस आणि भाजपमध्ये इतिहासाच्या मुद्द्यावरून जोरदार झुंपली आहे. भाजपला स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास नसल्याचा टोला विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी लगावला आणि त्यामुळे भाजपकडूनही विजय वडेट्टीवार यांना जशास तसं उत्तर देण्यात आलंय. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपवर टीका करण्यासाठी वर्तमान काळातून थेट भूतकाळ गाठला. काँग्रेसनं देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढा दिल्याचा दाखला विजय वडेट्टीवार यांनी दिला. एवढ्यावरतीच ते थांबले नाहीत. त्यांनी भाजपचा स्वातंत्र्याचा आणि देशाच्या उभारणीचा इतिहास नसल्याचा टोला लगावला. भूतकाळात याच मुद्द्यावरून टीका केल्यानंतर विजय वडेट्टीवार यांनी 2024च्या निवडणुकांचं भविष्य सुद्धा सांगितलं. सत्ता आल्यानंतर स्वतःची विचारधारा रुजवून या देशाची विभागणी जर करू पाहत असतील तर मात्र त्यांची भूमिका आता देशवासियांनी समजली पाहिजे आणि ती लोकांच्या लक्षात आली आहे. म्हणूनच ही निवडणूक 2024ची भारतीय जनता पक्षाच्या सरकारची शेवटची निवडणूक असेल. यानंतर जनता त्यांना कुठेही उभं करणार नाही हा जनतेने निर्धार आता केलेला आहे. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विजय वडेट्टीवार यांच्या प्रत्येक आरोपाला मुद्देसूद उत्तर दिलंय. इतिहासात स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतरचा कालखंड शिकवला जातो. याकडे मुनगंटीवार यांनी लक्ष वेधलं. इतिहासामध्ये जेव्हा आपण स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतरचा कालखंड तेव्हा मग पंडित नेहरूही शिकवले जातील आणि आपले मोदीजीही शिकवले जातील. एखाद्या वेळी राजकीय पक्षाचा इतिहास शिकवायचा असेल तर फक्त भारतीय जनता पार्टी शिकवले जाऊ शकत नाही. मग त्यामध्ये काँग्रेसही शिकवले जाईल, समाजवादी पार्टीही शिकवले जाईल, देशाचा एकूणच राजकीय इतिहास शिकवला जाईल. 2024च्या निवडणुकांचं भाकीत वर्तवणाऱ्या विजय वडेट्टीवार यांना त्यांनी चांगलाच टोला लगावण्याची संधी साधली. विरोधी पक्ष नेत्यांची जुनी भाषणं काढा. काँग्रेसवर त्यांनी ज्या पद्धतीच्या अतिशय स्तरावर जाऊन टीका केली आहे ते जर तुम्ही काढल्या. सोनियाजींबद्दल त्यांचं मत काय, त्यांचं राहुल गांधींबद्दल जुनं मत काय, आता ते नेहमी मत बदलवून लोकांना आपल्या बाजूने आकर्षित करू शकत नाही. 2024 मध्ये काँग्रेसची शेवटची निवडणूक असू शकते असं भविष्य मुनगंटीवार यांनी वर्तवलंय. तर 2024 मध्ये भाजपची शेवटची निवडणूक असेल असा दावा वडेट्टीवार यांचा आहे.
त्यामुळे आता कुणाचं भविष्य खरं ठरतं हे पुढच्या वर्षीच स्पष्ट होईल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.